नमस्कार. हमसफर डायरीची टीम आज आलेली आहे स्वराज्य सौदामिनी तारा राणीच्या सेटवरती आणि आज आपण इथे सगळ्यांना भेटणार आहोत. सगळे कोण आहेत चला पाहूया. तू समोर ठाकली प्रजे समाय माऊली स्वराज्याला पुन्हा दिले पुनश्च ज्योत तेवली शौर्यवती संच स्वराज्य सदैव शिवतेज सुखदायिनी धर्म कर्म धर्म भाव ओजस्वी हरिवर्धिनी सम्राज्ञी एकमेव चतुरमती रणचंडी हर 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 महादेव संताजी धनाजी सखेवनी बरोबरी शनिमाना रोखले जिने शिवा प्रभू बळी शत्रूंना नमविले अनेक शूर जोडले नीती शक्ती शर्तीने औरंग्या काढले असवत्सरा तरी रणात वीर रागिनी स्वराज्याला पुन्हा दिले पुनश्च ज्योत तेवली महाराज सगळ्यात आधी मुजरा तुम्हाला, कारण ही कॅरेक्टर इतकी खरी आहेत सगळी की खरंच राजाराम महाराज असे होते, ते असे चालायचे, असे बोलायचे, असे ते औरंगजेबास भिडले. आणि आता आपला एक प्रोमो छान रन होतोय की औरंगजेबासमोर ते टक्कर देतात आणि खूप खूप असं जाज्वल्य आणि खूप असं आमचंही रक्त उसळून येतं की अरे खरंच त्या क्षणी काय झालं असेल. तर महाराजांची ही भूमिका साकारताना काय वाटतंय तुला? राजाराम महाराजांची भूमिका, तो क्षण की हो म्हणालास की हो ही भूमिका आणि तो प्रवास आतापर्यंतचा. खरं सांगायचं तर तेव्हा जे थ्रिल होतं आणि जे काही वाटलं ती भावना अजूनही आहे, ती रोज वाटते. कारण ते कळल्यानंतर आपण हे सादर करतोय हे समजून घ्यायला आणि ते ऍक्सेप्ट करून रेडी व्हायला माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता. मला आदल्या दिवशी फोन आला, माझं कास्टिंग झालं आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही शूटिंग सुरू केलं. त्यामुळे भीती होती, दडपण होतं. पहिल्या दिवशी सगळंच गांगरून गेल्यासारखं झालं होतं, कारण मी ऐतिहासिक मालिका पहिल्यांदा करतोय. त्यामुळे एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आली आहे अचानक आणि आपल्याला ती पेलवेल ना, मग आपलं काम छान होईल ना, लोकांना आवडेल ना, आपल्याला जमेल ना, आपल्याला मजा येईल ना, हे सगळ्याच भावनांचा कल्लोळ होता. पण हळूहळू जसं शूटिंग सुरू झालं, हळूहळू दिवस जात गेले, आपली क्रिएटिव्ह टीम, आपली दिग्दर्शकांची टीम, कार्तिक सर, या सगळ्यांचा एवढा फायदा झाला. म्हणजे इथे मी सगळ्यांना सांगतो की या सेटवर असं मजाच चालली आहे आणि मस्तीच चालली असं नाही होत, जास्त इतिहासावरच गप्पा सुरू असतात. त्यामुळे हे पात्र साकारताना वेगळी मजा यायला लागली. हळूहळू त्या पात्राच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करायला लागतो, मग हळूहळू वर्किंग सुरू होतं. ती प्रोसेस हळूहळू सुरू झाली आणि या पात्रामध्ये म्हणजे आता टेक्निकली जर आपण बघितलं तर दुसऱ्या मालिकांमध्ये दर आठवड्याला पात्रांचे हावभाव आणि स्वभाव बदलतात प्रेक्षकांच्या आवडीनिवडीप्रमाणे, पण ते टीआरपी प्रमाणे. पण इकडे तसं नाही होणार, कारण जो इतिहास आहे तोच इतिहास आपण दाखवणार. त्यामुळे ही पात्र तशीच राहणार. त्यामुळे त्यांचा अभ्यास करायला जास्त मजा यायला लागली. मग ते कसे असतील, कसे वागत असतील, कसे बोलत असतील. कारण कुठेतरी ही जबाबदारी होती की जर माझं काम बरं झालं तर प्रेक्षकांनी पुढे जेव्हा कधी ते राजाराम महाराजांचा विचार करतील तेव्हा जर माझं काम बरं असेल तर त्यांना माझा चेहरा दिसेल. कारण राजाराम महाराज अजून प्रेक्षकांसमोर कधी आलेच नाही. आपण पुस्तकात छोटासा थोडाफार इतिहास वाचण्या पलीकडे आपल्याला छत्रपती राजाराम महाराज किंवा ताराराणी बाईसाहेब माहितच नाही. त्यामुळे वेगळी मजा, वेगळं आव्हान आहे ही भूमिका सादर करणं. आणि त्याची मजा काय आहे हे मी एक्सप्रेस नाही करू शकत. तुम्ही आत्ताच्या प्रोमो बद्दल बोललात, ती एक वेगळी माझ्यासाठी ऍक्टर म्हणून चॅलेंजिंग गोष्ट होती. कारण तो जो आहे तो राजाराम महाराजांचा तोतया आहे, ते राजाराम महाराज नाहीये. जसे शिवाकाशीत गेले होते शिवाजी महाराजांसाठी, तसा हा तोतया रायाजी नावाचा एक शिपाई आहे ज्याला पाठवलं जातं. दिशाभूल आहे लोक, म्हणजे पहिलं प्रोमो बघितलं अरे असं झालं 2 मिनिटं. आणि मला तेही पात्र साकारायला खरं तर खूप मजा आली की काय शिवाजी महाराजांनी पिढ्या घडवून ठेवल्या की त्यांच्यानंतरही
लोक स्वराज्यासाठी असंच एका शब्दावर फक्त जाऊन स्वतःचा जीव कुर्बान करायला तयार होते. काय त्यावेळेची सिच्युएशन असेल, काय विचारसरणी असेल त्यांची, की घरी आहेत आई वडील आहे पण ठीक आहे ना, काय पाहिजे अजून, काय एवढंच मागतोयस, या भावनेने जीव द्यायला तयार होती माणसं. त्यामुळे वेगळीच भावना आहे ही. पात्र साकारायला मिळणं हे सगळं इथे करायला मिळतं, हे दुसऱ्या कुठल्याही मालिकेत कधी करायला मिळणार नाही. ही मजा कधीच अनुभवता येणार नाही. मी म्हटलं मगाशी की ही पुण्यवान वास्तू म्हणेन मी, कारण इथेच आपलं संभाजी मालिकेचं सुद्धा शूटिंग आपण केलेलं आहे आणि आपण याचंही शूटिंग करतो आहोत इथे. तर अमोल दादाबद्दल थोडस बोलूया आपण, कारण ते मला खूप महत्वाचं वाटतंय आता या क्षणी. कारण कसं संभाजी स्वराज्यरक्षक संभाजी जेव्हा सुरू होतं तेव्हा अमोल दादा स्वतः असायचा, म्हणजे आताही तो असतोच निर्माता म्हणून, काय मार्गदर्शक म्हणून सतत, पण तेव्हा तो भूमिकेत होता. बरोबर. आणि आता कुठेतरी तुम्ही सगळे ते मिस करत असाल असं मला खूप वाटतं, जाणवतं की कुठेतरी ते एक असतं ना की बऱ्याच वर्षांपासून माझा अमोल दादांशी परिचय आहे, पण या सगळ्या भूमिकांमध्ये ते मास्टर आहेत. म्हणजे त्यांनी बेंचमार्क सेट केलेले आहेत की आज त्यांच्या कामाचा एवढा मोठेपणा आहे की आपण छत्रपती म्हणलं की तेच दिसतात डोळ्यासमोर. त्यांनी ते स्वतः कमवलेले आहे ती गोष्ट. त्यामुळे जेव्हा हे करायचं ठरलं आणि अमोल दादा भेटले तेव्हा मी म्हटलं की दादा सगळी टीम आपली आहेच, पण तुम्ही तुमचं पर्सनल ओपिनियन काय असेल तर मला सांगा, तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय. म्हणजे गंमत सांगायची झाली तर आता इथे बख्तर वगैरे आम्हाला घालायचं असतं ना, तर मला ते बख्तर देताना सांगितलं की हे प्रोमो मध्ये अमोल सरांनी वापरलेलं आहे, तर मला तेवढं छान वाटलं. आणि राजाराम महाराजांसाठी मी थोडं स्टडी करायला राजे शिवछत्रपती किंवा स्वराज्य रक्षक संभाजी याचे एपिसोड्स बघत होतो. त्यात एक जनरल हातवाऱ्यांपासून हावभाव, लुक्स, वाक्य फेकायची पद्धत सगळंच वेगळं असतं ना. तर मी म्हणलं आणि का बघू नये, आपण जरी कॉपी नाही केली तरी शेवटी हे त्यांचाच मुलगा आणि त्यांचाच भाऊ आहे. हा, तर म्हणून मी त्यांचे बरेच एपिसोड्स बघितले की चालणं बोलणं बसणं कसं आहे, कुणाशी वागताना कसा हावभाव आहे, काय मी अभ्यासासाठी बरंच बघितलं अमोल दादाला आणि त्याचा मला फायदा झाला डेफिनेटली. नाही खरंच आहे, अमोल दादा हे मोठं एक एन्सायक्लोपीडिया आहे आपल्यासाठी, की त्याने द्यावं आणि समोरच्याने ते घ्यावं आणि बोलताना त्यांनी आपण ऐकत राहावं. म्हणजे आता आम्ही जिथे जिथे इंटरव्ह्यूजला गेलो, प्रेस कॉन्फरन्स होत्या, तिथे अमोल दादा बोलायला लागले की ऐकत राहायचं, की ते असं जे विद्वत्तेचं तेज दिसतं ना चेहऱ्यावर बोलायला लागल्यावरती, भाषेवर प्रभुत्व. सुंदर सुंदर कमालीचा माणूस आहे. खरंच आहे. आणि खूप छान वाटलं. आपण छोट्याशा गप्पा मारतोय कारण तुमचं शूट सुरू आहे सगळ्यांचं. पण एक जाता जाता प्रश्न आहे की राजाराम महाराज आणि तारा राणी साहेब यांचं एक आपण म्हणूया भूमिका एकत्र साकारताना तू त्या भूमिकांकडे काय नजरेने पाहतोस दोन्ही? मी म्हणेन की दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं, पण आपण जर आजच्या पिढीशी कम्पेअर करायला गेलो तर आपल्याला बायको बरोबर थोडा वेळ जरी घालवता आला नाही तरी आपली चिडचिड होते की मी बायको बरोबर जेवायला जाऊ शकलो नाही, मग मला घरच्या जबाबदाऱ्या आहेत, घरच्यांना सांभाळायचंय, मग मला बायको बरोबर माझ्या वेळ घालवता येत नाहीये, तिला फिरायला घेऊन जाता येत नाही, कुठे आउटिंगला जाता येत नाही. पण ही माणसं जेव्हा आपण बघतोय का अशा कॉज साठी त्यांनी दोघांनी आपला संसार जीव सगळं ओवाळून लावलाय, त्यांची तेव्हा मेंटॅलिटी काय असेल, ते कधी पर्सनल लाईफ बद्दल किती बोलले असतील किंवा किती त्यांनी शेअर केलं असेल किंवा तुला काय हवंय किंवा मला काय हवंय हे बघण्यापेक्षा आपल्या रयतेला काय हवंय, स्वराज्याला आता कुठल्या निर्णयाची गरज आहे याच विषयावर ते बोलत असतील. आणि जे सोपं नाहीये, त्यामुळे आपण ते इमॅजिन पण नाही करू शकत त्यांचं काय नातं असेल आणि ते कसं असेल आणि दोघांनी मिळून कसं सगळं बांधून ठेवलं असेल, एवढी जबाबदारी एवढ्या लहान वयात पेलली असेल. खरंच. आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर पुढचा इतिहास खरा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे जे सगळं कार्य उभं आहे, मी कार्य म्हणेन, कारण हे नुसती मालिका नाही, हे एक शिवधनुष्य हे कार्य आहे जे उभं करतायत सगळे. आणि पुढे काय घडलं हे लोकांना कळणंही आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला हे कळणं, म्हणजे जसं लहान मुलींना झाशीची राणी माहित असते आणि फॅन्सी ड्रेस मध्ये त्या झाशीची राणी करतात, तसं त्यांना तारा राणी बाईसाहेब पण माहिती असणं गरजेचं आहे. आणि जे आपल्या मालिकेमुळे होत आहे, आता लहान मुलं बघतायत मालिका, त्यांच्यापर्यंत ही पात्र पोहोचतायत, कुठेतरी या पात्रांबद्दल पण जिव्हाळा निर्माण होतोय. सो
छान आहे. नाही खरंच आहे आणि याचं श्रेय सगळ्या टीमलाच आहे. कार्तिक दादांना आहे, आपले विलास काका आहेत, घनश्याम दादा आहे, सोनी मराठी वाहिनी आहे हो. की असं प्रोजेक्ट ते करतायत, एवढा त्याच्यात एफर्ट्स घालून. हा डोलार आहे आणि प्रश्नच नाही. अमोल दादाच करू जाणे हो. सगळं. कारण ते आम्ही म्हटलं मगाशी तसं की ते बाळकडू तिथून आलं की ते दिसतं सगळ्या प्रोडक्शन मध्ये आणि खूप छान वाटलं. खूप मजा आली मला भेटून सगळ्यांना आणि पुन्हा भेटणार आहोत आपण इथेच. म्हणजे आय विश की 500वा भाग, 1000वा भाग, 1500 सगळ्या वेळेस हमसफर डायरीज येणार आणि बाईट्स घेणार सगळ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मनापासून खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मी काही बोलण्याआधी मी थेट प्रश्नच विचारते यांना की ही सगळी सफर जी आहे तर याबद्दल नक्कीच क्युरियोसिटी आहे सगळ्यांना की कसा सुरू झाला प्रवास. आणि सर्वात प्रथम तर ऑडिशनचाच कॉल आला मला जगदंब क्रिएशन्स यांच्याकडून आणि ऑडिशन दिल्यानंतर साधारण 2 दिवसांनी मला त्यांचा कॉल आला की आम्ही तुम्हाला फायनल करतो आहोत. आणि मला त्याचा खूपच आनंद झाला. म्हणजे 2 दिवस माझे असे गेले होते की मला कदाचित नाही मिळाला हा शो, कारण खूप रिटेक्स आणि अशक्य वेळ घेतला होता मी ह्या ऑडिशनसाठी. आणि मला फायनल झाल्यानंतर माझा प्रोमो शूट होता साधारण 1-2 दिवसातच. तर ते प्रोमो शूट केलं आणि त्या प्रोमो शूटच्या सकाळी मला असं झालं की कदाचित मला नाही जमणार. मी फोन करते आणि कळवते की मला नाही जमणार, कारण मी खूपच स्ट्रेस्ड होते की मला, कारण एक खूप मोठं पात्र आहे. म्हणजे या पात्राबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे, कारण या पात्रामुळे साधारण आपण आज हा दिवस बघतोय. आणि पण मग माझे आई वडील म्हणाले की काहीतरी बघितलं असेल, काहीतरी, की तुला हा चान्स मिळाला आहे आणि ही संधी मिळाली, एवढी सोन्यासारखी संधी हातातून घालवू नको. त्याचं सोनं करायचा प्रयत्न तरी कर, निदान प्रयत्न करणं तरी तुझ्या हातात आहे. आणि मग मी गेले, प्रोमो शूट केला आणि प्रोमो नंतर जो प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे मला खरं तर कॉन्फिडन्स मिळाला की मी हे पात्र साकारू शकते. आणि मी कारण त्यांचं कौतुक म्हणायचं असेल प्रेक्षकांचं की त्यांनी मला महाराणी ताराराणी म्हणून स्वीकारलं. त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी. आणि तसा मग माझा प्रवास सुरू झाला. मग वर्कशॉप सुरू झाले, मग लाठीकाठी आणि तलवारबाजी आणि हॉर्स रायडिंग या सगळ्यांच्या तालमी सुरू झाल्या. आणि वाचिक अभिनय याचं पुस्तक वाचायला सुरुवात केली. मला ताराराणी यांच्यावर जे पुस्तक लिहिलं शिवशिंषा क्षेत्राणी हे वाचलं. आणि मग आमचं शूटच सुरू झालं. मग वर्कशॉप्स वगैरे याचा खूप फायदा झाला मला. खरं तर मला छोटे छोटे पॅच दिले जायचे, कारण 8 वर्ष सलग मी हिंदीमध्ये काम केलं असल्यामुळे ती भाषा आणि त्यातून ह्या भाषेवरती शिफ्ट होणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. कारण शब्द उच्चारणपासूनच खूप मला मेहनत घ्यायची होती. त्यामुळे वर्कशॉपचा मला खूप फायदा झाला. मग हळूहळू करत 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 मग पहिला गेअर टाकला, मग दुसरा गेअर टाकला, आता तिसरा गेअर टाकायची पाळी आली आहे. खरं तर की एक लय असते, एखाद्या कॅरेक्टरचा एक सूर असतो किंवा तो सूर एखाद्या सीनचा सूर असतो, तर तो सूर सापडणं खूप मोठी गोष्ट आहे. पाठांतर करून आपण वाक्य तर ही पाठांतर करून ही वाक्य बोलणे अवघड आहे खरं तर, पण ते करून ह्या सगळ्या गोष्टी करणं आपण अवघड आहे. त्यामुळे हळूहळू आमचा प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू आहे. नाही नक्कीच. आणि तो दिवसेंदिवस जसं आपण तुम्ही म्हणाला सूर सापडला आहे आणि ते भूमिका साकारताना त्या ताराराणी महाराज साहेब सुद्धा लोकांना दिसत आहेत की ते दिसू लागले की एक इनव्हिजिबिलिटी होती इतिहासाच्या या पानांबद्दल, तर ते व्हिजिबल झालंय आमच्या दृष्टीने की खरंच असं असेल, खरंच असं बोलत असतील, खरंच असं वागत असतील, ते इतक्या करारी असतील. मला कॅरेक्टर स्केचही दिलं होतं महाराणी ताराराणी यांचं, तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की काटक आणि बघता क्षणी एखाद्यावर छाप पडेल असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि करारी आहेत त्या. त्यामुळे हे पात्र साकारण्याची जी एक ऊर्जा असते ना, ती ऊर्जा पण मला एक मिळते कुठेतरी की
त्या आशा होत्या. आणि म्हणजे ते विचार करताना पण मला अंगावर काटा येतो की हे असं व्यक्तिमत्व होऊन गेले, त्यांनी हे दिवस जगलेत. आपण फक्त ते पडद्यावरती आणायचा प्रयत्न करतोय, पण कसं केलं असेल, म्हणजे कसं केलं असेल, 1% सुद्धा त्यांच्या त्या भावनेला टच करू शकलो तरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही साधारण सगळे तेच करायचा प्रयत्न करतो. आणि छान यश येत आहे त्या सगळ्या प्रयत्नांना. आणि तुम्ही म्हणालात आता तसं आहे की ते एक मोठं व्यक्तिमत्व उभं करणं, ह्याच्यासाठी मला एक थोडा वेगळा आड वळणाचा प्रश्न विचारेन मी, की जसं आपण म्हणतो की एखादी भूमिका साकारताना आपण खरंच ते असतो क्षणभर, आपण आजूबाजूचे कॅरेक्टर्स आपलेसे करतो, नॉर्मल सिरियल्सना सुद्धा. तर ही ऐतिहासिक एवढं मोठं हे साकारताना जसं पुतळा मासाहेब आहेत किंवा राजाराम महाराज आहेत, की ही सगळी कॅरेक्टर्स आपलीशी कशी करत गेलात तुम्ही? खरं तर पुस्तकांमुळे शिवस्नुषा क्षेत्राणी म्हणून महाराणी ताराराणींवर जे पुस्तक लिहिलंय ते वाचल्यानंतर मी खरंच खूप जवळ गेले त्या पात्राच्या, की काय गुजरली असेल त्यांच्यावर जेव्हा त्या लहान असताना राजमहालात गेल्या आणि संभाजी महाराज, येसुबाई मासाहेब आणि या सगळ्यांबरोबर त्या वाढल्या. येसुबाई मासाहेबांकडून त्यांनी पॉलिटिकली किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी त्या शिकल्या. आणि संभाजी महाराज जेव्हा औरंगजेब स्वराज्यात आला त्यानंतरच्या काही घडामोडी होत्या त्या त्यांच्या डोळ्यादेखत झाल्यात. त्यामुळे कुठेतरी त्यांचा आदर्श आहे, त्यांच्याकडनं त्या शिकल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आज मी कुठेतरी त्यांना आपलंसा करू शकते. आणि जसं आम्ही सीन बाय सीन करत गेलो, कारण ह्या पात्रांना जवळीक करणं खूप अवघड आहे. कारण आजच्या तारखेला आपण सोशल शो जेव्हा करतो तेव्हा आपण टच करू शकतो किंवा फिजिकल टच असतो किंवा एक ईज असतो. ह्या पात्रांना ती अदब पण राखायची आहे, फिजिकली टच पण नाही किंवा प्रॉक्सिमिटी पण खूप नसते त्यांची, फार जवळीक नाही, एक अंतर ठेवून असतो आपण. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती अदब किंवा ते प्रेम दाखवणं, ते प्रेम दर्शवणं पण खूप अवघड जातं. पण या पुस्तकांद्वारे किंवा आमचे जे क्रिएटिव्ह आहेत, राजशेखर म्हणा किंवा आमचे जे डिरेक्टर आहेत कार्तिक सर, शिरीष सर, हे सगळे जवळजवळ 1 वर्ष झालं ह्या पात्रांबरोबर आहेत. म्हणजे त्यांचा प्रवास त्या पात्रांबरोबर 1 वर्षापासून सुरू झाला. माझा तरी आता गेले 2 महिन्यापासून सुरू झाला. पण ते जेव्हा ती गोष्ट सांगतात किंवा एखादा किस्सा सांगतात किंवा एखादी घडामोडी सांगतात इतिहासातली, की ह्या वक्ताला ह्या पिरियडमध्ये हे घडलं होतं, ते सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्यांनी ते पात्र जवळ केलं, त्यामुळे आज मी कुठेतरी ते पात्र जवळ करू शकते. त्यांच्या सांगण्यात इतकी ती ताकद असते ना, की ऍक्च्युली आपल्याला ते इमॅजिन होतं की आपण पण त्याच एरामध्ये आता आहोत आणि आपण तेच जगतोय. खरंय, ती भूमिका जसं आपण म्हणतो विश्वास घेणं आहे त्या भूमिकेसोबत आहे. आणि जसं राजाराम महाराजांचं सुद्धा आता आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि ते म्हणाले की त्या काळात असंही नव्हतं की नवरा बायकोचं काही एक कनेक्शन होतं, दूर दूर नाती होती सगळीच. आणि त्यातूनही त्यांनी ते निभावलं, पुढे नेलं. आणि स्वराज्यात संभाजी महाराजांनंतर खरं काय घडलं, तर हा खरा इतिहास आपण लोकांसमोर. आणि मी खरंच खूप भाग्यवान समजून स्वतःला की हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची मला संधी मिळाली, हे पात्र साकारण्याची मला संधी मिळाली. कारण आज गावागावात किंवा शहरात सुद्धा देखील संभाजी महाराजांनंतरचा इतिहास लोकांना नाही माहित नाही आणि तो लोकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला मिळतोय. म्हणजे राजा महाराज किंवा माझं पात्र असेल हे औरंगजेबांथ्रू सुद्धा आपल्याला एक वेगळं म्हणजे त्यांनी पत्र लिहिलेली आहे त्यांच्या मुलीला. त्या पत्रावरून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आणि तसं आपण इतिहास लिहित गेलो आणि वाचत गेलो आणि आपल्याला तशा त्या गोष्टी माहिती आहेत. पण इत्थंभूत इतिहास लोकांना माहित नाही आणि तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे खरंच नशिबान आहे मी. खरंच आहे. आणि संग्राम सर सुद्धा उत्तम अभिनेता आहेत. यतीन सर आहेत तुमच्या बरोबर की ज्यांनी आधीही औरंगजेब साकारलेला आहे आणि आताही ते एक वेगळ्या ऑरातला
आपण म्हणूया की एक वेगळ्या आणि मी आवर्जून त्यांचे सीन्स बघते, म्हणजे कलाकार म्हणून तर बघते. आणि प्लस ते जेव्हा औरंगजेब साकारत असतात तेव्हा त्यांच्यात ते इतक्या शिद्दतने ते साकारतात की मला ऍज ऑडियन्स किंवा मला ऍज ताराराणी बघून त्यांचा राग येतो. आणि सीन्स करताना मी त्यांचे सीन्स बघून ते डोक्यात ठेवून ते प्रत्युत्तर असतं, त्यांना डोक्यात ठेवून मी ते उत्तर देते आणि तसा मला तो राग येतो त्यांचा. आणि ते प्रोमो सुद्धा इतके म्हणजे जाज्वल्य, जसं आम्ही म्हटलं की तो राग ऑडियन्स म्हणून आम्हाला येतो. अगदीच, कारण आजच्या तारखेला सुद्धा जर मी विचार केला म्हणजे तेव्हा मला त्या जागी ठेवून सुद्धा नाही, आजच्या तारखेला जरी मी विचार केला की औरंगजेबाने आमच्या महाराजांना त्यावेळेस असं करून हालहाल करून मारलं होतं तरी मला राग येतो. तर ते कुठेतरी एक धगधगता आहे मनात. नाही, खरंच आहे. आणि हे इतकी मोठी भूमिका साकारताना खूप जबाबदारी असते, हे जवळून कळू शकतं जे आपल्या क्षेत्रातले सगळे लोक आहेत. खूप मनापासून शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि जशा आहात तशाच राहा, तशाच वाटचाल करत राहा. कारण हा पायंडा अमोलदादांनी सगळ्यांना घातलेला आहे की सतत शिकत राहायचं. आणि हे आम्ही सगळे ओबिडियंटली फॉलो करतो की जरी मी आत्ता इथे नसले तरी जगदंबाच्या सेटवर, पण एक आहे की शिकत राहायचं, करत राहायचं, प्रामाणिकपणे काम करत राहायचं आणि आपण पुढे जात राहतो. या सगळ्यात महाराणी ताराराणी म्हणून असो किंवा स्वरदा म्हणून असो, या पात्रामधून सुद्धा शिकण्यासारखं खूप आहे. आणि या पात्राने देखील शिकलंय. त्याही शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज किंवा येसूबाई किंवा जिजाऊ आऊसाहेब यांच्या ज्या घडामोडी झाल्या त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांनी जसं आपलं आयुष्य शिल्पकार केलं तसंच आम्हालाही करायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि त्यांच्या आयुष्यातून आम्ही काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय. तसंच स्वरदा म्हणून मीही शिकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आय होप की हा प्रवास अजून मोठा असेल आणि त्यातून नक्कीच खूप मोठा प्रवास आहे. आणि खूप शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्यांच्या. आणि हा तुमच्यातल्या भूमिकेला, या अटायरला, जसं आम्ही म्हणतो की खरंच आम्ही मानतो की या ताराराणी आहेत आणि मनापासून मुजरा आहे त्याच्यासाठी. नमस्कार. स्वराज्य सौदामिनी ताराराणी या सेटवरती आज आपली भेट घडते आहे. सगळ्यात आधी संताजी धनाजी या अजरामर ऐतिहासिक जोडीला हमसफरचा मानाचा मुजरा आहे. आणि थेट प्रश्नाकडे जाऊया की अमित देशमुख म्हणून संताजी यांच्याकडे तुम्ही कशा नजरेतून बघता? संताजी घोरपडे अमित देशमुखच्या नजरेतून बघायचं झालं तर आपल्या देवाऱ्यातील दैवत आहे. म्हणजे की संत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर गनिमी काव्यामधला पुढचा शब्द जर कोणी असेल तर ते संताजी घोरपडे. कारण प्रचंड बुद्धिमान असलेला हा माणूस आहे. युद्धनीतीमध्ये अत्यंत निपुण आहे. लष्करी सेवेतच आयुष्य त्याने काढलेलं आहे. म्हणजे संभाजी महाराज, शिवाजी महाराज, हंबीरराव मोहिते, जिजाऊ मासाहेब यांच्या तालमीत ते वाढलेले आहेत संताजी घोरपडे. आणि त्यांच्याकडे बघताना की एवढ्या मोठ्या माणसाचा रोल आपल्याला करायला मिळतोय हे खरोखर अतिशय भाग्याची गोष्ट आहे. कारण खूप जणांचं स्वप्न आहे की संताजी घोरपडेंचा रोल आपल्याला करता यावा. आज जगदंब क्रिएशन्स, अमोल सर, राज सर आमचे या सगळ्यांच्या कृपेनं म्हणा किंवा त्यांच्या प्रयत्नातून मला हा रोल करायला मिळाला, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. खरंच आहे. आणि ही भूमिका साकारताना जे काही तुला एक प्रशिक्षण दिलं गेलं आहे इथे सेटवर सर्वांगाने, म्हणजे अगदी मगाशी आम्ही दिग्दर्शक सरांशी सुद्धा बोललो की संवाद बोलण्यापासनं ते संताजी होण्यापर्यंत आणि संताजींचा ताराराणींकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, या तुझ्या प्रवासाबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल सगळ्यांना. मुळात सगळ्यात आधी घोडेसवारीचं प्रशिक्षण होतं. कारण ऐतिहासिक मालिका म्हणली की घोडेसवारी, लाठीकाठी आणि तलवारबाजी या गोष्टी तुम्हाला यायलाच हव्यात. आणि नुसते यायला नाही हवेत तर त्या काळात त्या कशा खेळल्या जात असतील त्याचा अभ्यास करून त्या गोष्टी आम्हाला प्रोडक्शनतर्फे सेशन्स होती. आम्ही दिवसभर अगदी त्या सेशन्समध्ये असायचो. घोडेसवारी झाली की लाठीकाठी झाली की वर्कशॉप असायचं, वाचनाचा अभ्यास असायचं. आणि त्याच्यानंतर भाषेचं, कारण आपल्या इथे महाराष्ट्रात 12 मैलावर भाषा बदलते आणि ही भाषा आहे साधारणपणे 350 वर्षापूर्वीची. तर त्या काळात ते लोक कसे बोलत असतील मराठी, तर याच्यासाठी आपल्याकडे काही पत्र उपलब्ध आहेत.
ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. कारण इतिहास हा लिखित भौतिक आणि पुरातत्वीय साधनांनुसार आखला जातो की कसं असेल बाबा. आपण इथं बसून फक्त इमॅजिन करू शकतो की बाबा 300 वर्षापूर्वी काय घडलं असेल. तर या सगळ्याचं कंटिन्युअस प्रशिक्षण संपलंच नाही, सुरू आहे अजूनही. आम्ही जे सीन करतो त्यामध्ये सुद्धा आम्हाला असं होतं की आता हे नवीन काय आहे, तर हे प्रशिक्षण सातत्यानं चालू असणार आहे. त्याच्यामुळं कंटिन्यू सुरूच आहे. आणि या प्रवासात आपल्याकडचे सगळे दिग्गज आपल्याबरोबर आहेत, ही खूप सुदैवाची गोष्ट आहे. कारण या सगळ्यांचे अनुभव खूप मोठे आहेत आणि तुम्हाला मालिकेसाठी, तुमच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा हमसफर डायरीजकडनं. आणि खूप बरं वाटतं. थँक्यू सो मच. मनपूर्वक धन्यवाद. बघत राहा स्वराज्य सौदामिनी ताराराणी, सोनी मराठीवर रोज सायंकाळी 7:30 वाजता. ही जी आपली सफर सेटवरची सुरू आहे, भेटलोय धनाजीराव नमस्कार सर. या सफरीबद्दल आम्ही सगळ्यांचे एक्सपिरियन्स घेतो आहोत. म्हणजे आता हे तर सगळं कळलं की प्रशिक्षण दिलं गेलं, सगळ्यांना ट्रेन केलं गेलं, भाषेचा लहेजा एक वेगळ्या पद्धतीने. पण वैयक्तिक जेव्हा पहिल्यांदा सेटवर पहिला शॉट दिला त्या क्षणी काय इमोशन्स होते, काय भावना होत्या? इमोशन्स म्हणजे खरं तर जेव्हा हा रोल माझ्यासमोर आला किंवा करशील का असं विचारण्यात आलं तेव्हाच मी खूप आनंदी होतो. कारण हे असे रोल्स आहेत जे सगळेजण स्वप्न बघतात की ह्यांचा रोल मला करता यावा किंवा हे पात्र मला साकारता यावं, आणि त्याकरता निवड झाली याचा आनंद तो होताच. पण प्रचंड दडपणही होतं की बऱ्याच वेळा सिरियल्समध्ये काय असतं की ती बनवलेली गोष्ट असते, पण हे खरे लोक आहेत सगळे आणि ते आपण सगळ्यांसमोर आणतोय, तो इतिहास सगळ्यांसमोर आणतोय. तेव्हा त्या काळातले ते लोक कसे होते, त्यांचं वागणं कसं होतं, त्यांचे मॅनरिझम कसं असेल, या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून आणि ते सगळ्यांसमोर पसंतीस उतरवणं. त्यामुळे ते दडपण प्रचंड होतं. आणि पहिलाच सीन माझा आणि संताजीरावांचा होता की आम्ही दोघं, आमचे थोडे तो रुसलेला असतो संताजीराव आणि मी त्यांना जेवण भरवतो. तर बेसिकली अमित देशमुख जो करतो संताजीरावांची भूमिका, आम्ही चांगले मित्र आहोत, त्याच्यामुळे ते एक बॉन्डिंग होतं. पण ते दडपण होतं की सिरियलची सुरुवात आहे, पहिलाच सीन आहे आणि तो आपलाच आहे, तिथून मुहूर्त केल्यासारखं ते सुरू होतंय. त्यामुळे दडपण होतं, पण ते झालं. हो, आणि हळूहळू आणि जे काही करतोय ते आता प्रेक्षकांना बघायला मिळतं, त्यामुळे त्यांना पण ते नक्कीच आवडेल. नक्कीच. आपण प्रेक्षकांना आवाहन करूया की सोमवार ते शुक्रवार रात्री 7:30 वाजता बघायचंच आहे स्वराज्य सौदामिनी ताराराणी. आणि खरंच सर तुम्ही वेळ दिलात. आज सेटवर तुमचं शूट चाललंय आणि आय नो शूटच्या वेळेस किती प्रॉब्लेम असतात, आणि खरंच त्याबद्दल हमसफर डायरीचं थँक्यू. स्वराज्य सौदामिनी ताराराणी या सेटवर आपण आज भेटलेलो आहे. आणि सर नमस्कार. मी काही विचारण्याआधीच कॅरेक्टरबद्दल तुम्हीच सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधा. हे कॅरेक्टर शंकरजी नारायण आहे, पंत मंडळीमध्ये पंत, सिनियर पंत आहेत आणि एक पॉझिटिव्ह आहे, पण परिस्थितीनुसार त्यावेळेस असं थोडंसं वाटायला ते निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. पण ते परिस्थितीनुसार त्याला म्हणजे ज्यावेळेस अपोजिटचं काही चुकीचे निर्णय असतात तर त्यावेळेस आपण एक थोडंसं वेगळा एक हे आवाजाचा बाज वापरून किंवा त्या, आणि मग परत ती सामंजस्याची भूमिका, अशी एक वेगळी भूमिका. कारण याच्या आधी मी जगदंब क्रिएशन्समध्ये 2 भूमिका म्हणजे संभाजी, स्वराज्य रक्षक संभाजी, नंतर जिजामाता यामध्ये केल्या, त्याच निगेटिव्ह शेडच्या होता. यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हेंनी मला आवर्जून सांगितलं की पॉझिटिव्हकडे हा सगळा हे जातो आहे, तर अशी करायला गंमत येते म्हणजे पॉझिटिव्हच्या दृष्टिकोनातून. आणि पंतमंडळी परत एक आहेच आणि ऐतिहासिक तो बाज वगैरे सांभाळून एक फार चांगली, आणि अर्थातच ताराराणी म्हणजे हे आपण म्हणू की 7 वर्ष या स्वराज्य सौदामिनीने याच्यावर औरंगजेबाबरोबर झुंजली आणि औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं आणि शेवटी औरंगाबादलाच औरंगजेब मयत झाले. पण त्यावेळेस फारच तिने ताराराणीने मोठ्या वकुबाने म्हणजे तिला साथही तेवढीच पंतमंडळीची, अर्थात त्यावेळेस पंतमंडळींमध्ये सुद्धा थोडंसं अनमन झालं, परंतु त्या बाईने एक सांभाळून, सगळ्यांना सांभाळून ज्या प्रकारे औरंगजेबावर मात केली फारच वाखाणण्यासारखी. नाही खरंच आहे. आणि त्याचे एपिसोड्स खूप छान होत आहेत, खूप रंगत आहेत.
उत्तरोत्तर. हो. आणि खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना. आणि राजन दादा, तुमच्या नाटकाबद्दल आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. नक्कीच, कारण म्हणजे हमसफर नाटक बघायला या डायरीज तुम्ही. नक्की. आणि हमसफर डायरीजवर आपण नेहमी वचन घेतो कलाकारांकडनं की जसं आत्ता आपली सिरियल सुरू झाली, आपली म्हणते कारण जगदंबा क्रिएशन्स आपलं आहे अगदी अगदी. आणि हक्काचं आहे. आणि जसं आत्ता घेतलंय तसं 500 भागाला कट्टू नक्की. डायरेक्ट प्रश्न नाही, सगळ्यांच्या प्रश्न इंटरव्ह्यू घेणार आहोत Yes, आपण. yes, yes. आणि खरंच मनापासून खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. सेटवरती राजशेखर सरांना. सर, वेलकम टू हमसफर डायरीज, आपलं मराठी यूट्यूब चॅनल आहे. आणि आज आम्ही आलेलो आहोत तुमच्या या पावन सेटवरती असं म्हणेन मी, की इथे खूप आठवणी आहेत आपल्या सगळ्या. आणि ॲज अन क्रिएटिव्ह हेड सगळ्यात आधी पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतोय की तुमच्या नजरेतनं तारा राणी हे कॅरेक्टर कसं आहे? सेटवर ते रंगवताना एक थॉट प्रोसेस असते. करेक्ट. आपण इतिहासात बघितलं तर इतिहासामध्ये अनेक महत्त्वाची पात्रं आपल्याला दिसतात. ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, जिजाऊ साहेब असतील, शहाजी महाराज असतील, येसुबाई साहेब असतील. आणि या सर्वांमध्ये ना तारा राणी या थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे त्यांची काही वैशिष्ट्य पण. मुळात तारा राणी म्हणजे मला संघर्षाचं प्रतीक वाटतं, अखंड संघर्षाचं प्रतीक. म्हणजे आपण जर त्यांचं आयुष्य बघितलं तर सासरे छत्रपती शिवाजी महाराज हे हयातीत नाहीत, जिजाऊ साहेबांशी पण संपर्क नाही, वडील हंबीराव मोहितेही हयातीत नाहीत. जे दीर होते छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली गेली. काही काळानंतर राजाराम महाराजही साथ सोडून गेले, तेही परलोकात विलीन झाले. आणि या सगळ्या विदारक परिस्थितीमध्ये ती एक बाई त्यावेळेची, जे आपण आत्ता वुमन एम्पॉवरमेंट आणि अशा बऱ्याच गोष्टींविषयी बोलतो की वुमन एम्पॉवरमेंटविषयी काय करायला हवं, काय गोष्टी नाही करायला हव्यात वगैरे वगैरे वगैरे. पण त्यावेळेला आलम दुनियाचा औरंगजेब बादशाह, ज्याची अखंड हिंदुस्थानात सत्ता होती, तो त्या एका ताराराणीसमोर झुकला. आणि त्याला झुकवणारी ती म्हणजे तारा राणी. अशा सगळ्या विदारक परिस्थितीमध्ये संघर्ष करणारी आणि संघर्ष करण्यासाठी ऊर्जा देणारी संताजी, धनाजी यांच्यासारख्या मातब्बरांना सोबत घेऊन, इतर पंतमंडळींना हाताशी घेऊन, या सगळ्यांना संघर्ष करण्याची पुन्हा ताकद देणारी स्त्री म्हणजे तारा राणी. हे तारा राणी आपल्याला काय शिकवतात? तारा राणी आपल्याला लढायला शिकवतात. कितीही विदारक परिस्थिती आली, कितीही चुकीच्या गोष्टी घडत असल्या, असं वाटलं की नाही आता संपलं, आता काहीच नाही उरलं आपल्या जीवनात, तेव्हा तारा राणीच्या इतिहासाचं एक पान वाचावं, प्रचंड ऊर्जा घ्यावी आणि पुन्हा लढावं. म्हणजे ती एक कवितेतली ती जी एक ओळ आहे की पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ असं सांगणारी स्त्री म्हणजे तारा राणी, असं मला वाटतं. सुंदर पद्धतीने तू एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ते एपिसोड्स आम्हाला दिसत आहेत त्या पद्धतीने रंगलेले. आणि अप्रतिम प्रोमो, अप्रतिम लिखाण, अप्रतिम दिग्दर्शन मी आत्ता बाकी सगळ्यांनाही सेटवर भेटते आहे. आणि खूप कौतुक होतं आहे आपल्या सगळ्या टीमचं. जगदंबाचा हा प्रवास सुरू झाला आपला स्वराज्य रक्षक संभाजीपासनं, आणि आज इथे प्रवास आलेला आहे. तुलाही विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रवासात आपले जे हमसफर आहे सगळं, तर आपण थोडासा त्यांचाही उल्लेख करूया. आणि मला असं वाटतं की तो एक एक्सपिरियन्स ॲज अन इंडिव्हिज्युअल, की सेटवर क्रिएटिव्ह म्हणून वेगळं असणं, निर्माता म्हणून वेगळं असणं, आणि माणूस म्हणून अमोलदादाबद्दल आपण थोडंसं आज प्रेक्षकांशी संवाद साधूया की तो किती युनिक आणि किती वेगळा आहे, की एक्सपिरियन्स हा ज्याने त्याने आपापला घ्यावा. नाही, अमोल सरांविषयी बोलायचं झालं तर वादळ म्हणजे जसं वादळ येतं आणि सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जातं, तसं ते आम्हाला म्हणजे इन अ पॉझिटिव्ह मॅनर सगळ्यांना सोबत घेऊन जातात. आणि एखादा प्रश्न पडला की अरे हे शक्य नाही यार, हे कसं करणार आपण, परिस्थिती विदारक आहे काय. म्हणजे जेव्हा आम्ही सगळे ब्लॉग होतो,
तेव्हा अमोल सर येतात आणि आम्हाला मार्ग दाखवतात. तो मार्ग दाखवणारा हमसफर म्हणजे अंधारलेल्या सगळ्या प्रवासामध्ये लांब एक ज्योत अशी तैवत राहते आणि आपण तिच्या दिशेने चालत राहतो. ती ज्योत म्हणजे अमोल सर आहेत. खरंय अगदी 100% खरंय. प्रचंड ऊर्जा, प्रचंड आत्मविश्वास आणि सेम त्यांचं पण करून दाखवण्याची उर्मी. फक्त बोलण्यात बडाई नाही तर करणं, प्रूव्ह करणं, आणि आपण करत आहोत माझ्या मते. हो, आणि टक्के टोणपे खात आणि अनेक झेलत विविध रिॲक्शन्स झेलत शांतपणे पुढे जाणं हे अमोलदादाकडनं खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे. राज, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू. तर आता आपण भेटलोय सहदिग्दर्शक प्रथमेश सरांना. प्रथमेश, नमस्कार. हमसफर डायरीजमध्ये स्वागत आहे तुमचं. सगळ्या टीमशी गप्पा झालेल्या आहेत, शिरीष सरांची गप्पा झालेल्या आहेत तिथल्या, आणि जगदंब क्रिएशन्सबद्दल थोडं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, तुमच्या भावना आणि ओव्हरऑल आत्ता जे प्रोजेक्ट सगळं चाललेलं आहे, तर हा प्रवास कसा आहे सगळा? नाही, एकंदरीत प्रवास खूप छान आहे. आणि जगदंब क्रिएशन्सबद्दल सांगायचं म्हणजे अस्मिता स्वतः त्याचा एक भाग राहिलेली आहे. आणि जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ती एक मोठा भाग होती जगदंब क्रिएशन्सचा. आणि म्हणजे तसं सांगायला तर सगळ्यांचे धन्यवाद आहेत. म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे सर, डॉक्टर घनश्यामरावजी, विलास सावंत काका, या सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो की हा जो प्रवास म्हणजे माझा वैयक्तिक प्रवास हा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेपासून सुरू झाला. आणि तो त्याच्यानंतर स्वराज्यजनी, जिजामाता, जिगरबाज, त्याच्यानंतर मग आणखीन आत्ता सध्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेपर्यंत आलेला आहे. एक याच्यापासून म्हणजे छोटा वाटा उचलण्यापासून मी सुरुवात केली आणि आता सध्या हळूहळू करून मला प्रोत्साहन देत गेले जगदंब प्रोडक्शन्स आणि सगळे. आणि त्याचप्रमाणे मोठी संधी दिली, दिग्दर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे, सगळ्यांचा. आणि एकंदरीत वातावरण खूप छान असतं आणि खूप मजा येते काम करायला. आणि हा प्रवास खूप छान चालू आहे, जो पडद्यावर रिफ्लेक्ट होतोय, आपल्याला दिसतोय सगळ्यांना. तर आपण सगळ्या प्रेक्षकांना एक आवाहन करूया, सोमवार ते शनिवार 7:30. हो, सोमवार ते शनिवार सायंकाळी 7:30 वाजता नक्की बघा सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी. तर आता आपण भेटलोय सेटवरती अशा एका व्यक्तीला, ज्या व्यक्तीच्या हातात सगळी सूत्र असतात आणि ज्या व्यक्तीला एपिसोड शूट सुरू झाल्यापासून तो टेलिकास्ट होईपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या असतात. या मालिकेचे दिग्दर्शक शिरीष खरात यांना. शिरीष सर, नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटतंय अशा वेगळ्या भूमिकेत आपण बोलतोय दोघं जण. जगदंब क्रिएशन्स मधला तुमचा प्रवास संभाजीपासून सुरू झाला, संभाजी मालिकेपासून स्वराज्य रक्षक संभाजी, आणि आता स्वराज्य सौदामिनी ताराराणी. तर काय सांगाल या प्रवासाबद्दल? मी असं सांगेन की संभाजी मालिका जी सुरू केली तेव्हा मी सहाय्यक दिग्दर्शक होतो. प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक असताना एक जबाबदारी होती, ती म्हणजे की दिग्दर्शकाला सहाय्य करणे. त्याच्यानंतरची जबाबदारी आली ती म्हणजे की आपण दिग्दर्शन करणं. हा जो झाला बदल तो फार मोठा होता माझ्यासाठी. आणि जगदंबने दाखवलेला विश्वास, अमोल कोल्हे, विलास सावंत, घनश्यामराव, त्याच्यानंतर माझे जे बॉस आहेत कार्तिक केंडे, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी आत्तापर्यंत इथे आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि त्यानंतर जी सगळी जी ऑल ओव्हर जी जगदंबची टीम आहे त्या सगळ्या टीमने जो सपोर्ट दिला त्यामुळे मी इथपर्यंत आहे असं म्हणेन मी. आणि दुसरी गोष्ट, आणि ऐतिहासिक मालिका हा एक मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पेलताना म्हणजे असं होतं की अरे आपलं काय कुठे चुकतंय का, हे खूप बारकाईने बघावं लागतं, कुठेही आपण चुकता कामा नये. आणि ते करत असताना, ही जबाबदारी घेत असताना आपल्याला ती जाणीव ठेवावी लागते की आपल्याला ती मोठी जबाबदारी आहे. इतिहास आहे, इतिहासात कोणती गोष्ट राहता कामा नये.
या सगळ्याचा अनुभव घेत असताना मला खूप मजा येते ॲक्च्युली. आणि ते तुझी आवड आहे. हां, आवड आहे आणि इतकी वर्ष सातत्याने ऐतिहासिक मालिका करून ते आपण म्हणतो की एका मुशीत तू तयार झालाय. जे आपण कार्तिक दादाचं नाव घेतलं की कार्तिक किंडेंच्या तालमीत तयार होऊन आणि ते परफेक्शन तुझ्याकडे आलंय जे आता एपिसोड्समध्ये आपल्याला दिसतं 100% की तुझा हा जो सगळा प्रवास सुरू झालाय. तर मला आता काही कलाकारांबद्दल तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की प्रेक्षकांना त्याच्यात उत्सुकता असते की नेहमी ते विचारतात की कलाकार सेटवर कसे असतात किंवा आता ही जी एक वेगळ्या धाटणीची आपली मालिका आहे तर ते भूमिकेतच असतात. कसं तुम्ही सीन कशा पद्धतीने तुम्ही सांगता किंवा कशा पद्धतीने आपल्याकडे एक शॉट घेण्याचं कार्य चालतं त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. असं आहे की जेव्हा एखादं कॅरेक्टर इन होतं त्या कॅरेक्टरविषयी त्या व्यक्तीला उत्स्फूर्तपणे सांगणं, मग तो ते कॅरेक्टर प्रेझेंट करेल. की ऐतिहासिक कॅरेक्टर उभं करणं ही सोपी गोष्ट नाही आहे माझ्या मते तरी. मग त्या कॅरेक्टरला तिथपर्यंत आणण्याचा एक प्रवास आहे आणि तो प्रवास हळूहळू हळूहळू वाढत जातो. मग ते कॅरेक्टर उभं राहतं. ते उभं राहिल्यानंतर मग दिसतं. पण त्यांची जी पर्सनल लाईफ आहे ती खूप मजेशीर आहे. म्हणजे काय की ते कॅरेक्टर उभं करत असताना जी मजा येते ती वेगळी मजा आहे. म्हणजे ऑफ कॅमेरा खूप मजा असते की काही गोष्टी चुकतात ते त्यामध्ये काही विनोद होतात, मजा येते. आणि भाषा, हा भाषा सगळ्यात महत्वाचं तर भाषा. किती ही अवघड भाषा बोलताना जी काय जिभेचे तुकडे पडतात ते तर बघायला अजून मजा आहे. पण नंतर त्या लोकांना जेव्हा ह्याची सराव होतो याचा सगळ्या गोष्टी त्या लोकांनी आत्मसात केल्यानंतर ते लोक ज्या टप्प्यापर्यंत पोहोचतात ही त्यांची अचिव्हमेंट आहे. आम्ही फक्त त्यांना काय सपोर्ट असतो. नाही खरंच आहे, पण तो सपोर्ट इनिशियल देणं खूप गरजेचं असतं. आणि दिग्दर्शक म्हणून तर ती धुरा तू खूप छान सांभाळलीस. मी अरेतुरे करते कारण मित्र आहे आमचा शिरीष आणि खूप छान वाटलं शिरीष तुझ्याशी बोलून. पण तुझ्याशी डिटेल गप्पा मारणार आहे जे आत्ता मगाशी राजनदादांच्या ह्याला मी सांगितलं की 500व्या भागाला स्पेशल एपिसोड हमसफर डायरीसाठी कमिटमेंट द्या. नक्कीच हमसफर डायरीच्या टीमला. आणि आपली ही जर्नी सेटवरची आज आपण दिग्दर्शकांशी बोलून थांबवतो आहे. तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी संभाजी रामकिशन जायव आहे, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. माझी मालिका सोनी मराठी वाहिनीवरती रोज संध्याकाळी 7:30 वाजता सोनी मराठी वाहिनीवरती सौराज्य सौदामिनी ताराराणी ही मालिका प्रदर्शित होते. तर तुम्ही पाहताय ना, पाहायलाच पाहिजे. सौराज्य सौदामिनी ताराराणी.